नमस्कार मित्रांनो, जैन पुन्हा स्वागत तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज कस्टमर खास आपल्याकडे बुलढाण्यावरून आलाय एक भारी अशी कॉम्बोची ऑफर बघायला. बघा, हेल्मेटचं स्टोर पाहिजे तिथे पुढे 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 जा ना बाबा, पुढेच आहे. कारण की 2-2, 3-3 स्टोर असल्यामुळे कस्टमरला कन्फ्युजन खूप होतं आपल्याकडे. बघू शकता दादा, खास दादा आपल्याकडे बुलढाण्यावरून आल्यात. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये त्यांची राईड आहे. दादा कसं वाटलं? एकदम भारी वाटलं. कसं बघितलं हे स्टोर? इन्स्टाला मी तुम्हाला गेल्या 3 वर्षापासून जवळपास फॉलो करतो. अरे वा. आणि तुमचं जे कम्युनिकेशन आहे, जे लोकांना जोडण्याचं जे तुमचं हे सोशल मीडियाचं माध्यम आहे, प्लॅटफॉर्म जो आहे, अरे वा. तो अतिशय सुंदर आहे. त्याच्यामुळेच आम्ही जाफराबाद भोकरदन तालुक्यामधून म्हणजे बुलढाण्याच्या एकदम जवळ राहतो आम्ही. अरे बापरे. तिथून आलो तुमच्या फक्त खास भेटीसाठी आणि मला काहीतरी मेअर करा. खूप खूप धन्यवाद. दादा किती किलोमीटर आहे बुलढाण्यापासून आपलं मुंबई शहर? इथून जवळपास आमचं येते 475. किती वाजता निघालात? सकाळी 6ला. सकाळी 6ला निघालात आणि पोहोचलात. आता वाजले किती? 3ला पोहोचलो आम्ही. हा, 4:30 तर झाले. आम्हाला 1 तास फिरण्यातच गेला आमचं. लोकेशन नव्हतं बघितलं, कारण की हे प्रेम असतं. एक तर भेटत होतं आणि मोस्टली रायडिंग गेअर तर त्यांना तिकडे पण भेटले असते, पण एक खास भेट होती. आणि आपण जे काही सांगतो ते खूप मोठं वैशिष्ट्य होतं की काय भेटतं आणि काय नाही भेटत आहे. तर दादा, इकडे आल्यावरती कसं वाटलं तुम्हाला? एकदम भारी वाटलं. ते काय आपली सगळी टीम चांगली आहे. विशेष म्हणजे भाऊ असतील ते नाव तर माहिती नाही मला, नितीन आहे, नयन आहे. येस, पण प्रॉपर गायडन्स आहे आणि सांगतात तुमच्यासाठी हे चांगलं आहे. परफेक्ट. जर बघायला असेल तर तुम्हाला पण जर रायडिंग गिअर्स भले तुम्हाला घ्यायचे नाहीत, पण जर कुठून लांबून आला असाल तर एकदा तुम्ही नक्की RS46 बायकर्सला व्हिजिट करा. चालू होतं दादाने जॅकेट्स घातले, शूज घातले. आता एक पॅन्टची त्यांची रेडी पॅन्ट सुद्धा बघायची आणि एक चांगल्यापैकी हेल्मेट बघायचं. ऑन द वे आलात बाईकने. आणि हे दादा सुद्धा त्यांच्या बरोबर आलेले आहेत. अरे तुम्ही पण तिकडून झालं? भाऊ आहे माझा. अरे वा. कसं वाटलं आता इकडे येऊन? एकदम भारी. थोडं सुस्तवलं झालं असणार आहे, एवढं लांबची राईड आहे. तर अजून थोडी त्यांच्यावर चर्चा करून अजून त्यांच्यावर थोडा वेळ घालूया, कारण की एवढं लांबून आलं, थोडं त्यांना पण वेळ देऊया. तर तुम्ही पण आमच्या तर दादांचा गेटअप बघू शकतात. पूर्ण प्रॉपरली शूज आहेत, जॅकेट आहे. आता त्यांना एक पॅन्टचा सेटअप द्यायचा आहे आणि एक प्रॉपरली एक चांगला हेल्मेट द्यायचा आहे. तर भेटूया आपण कंटिन्यू व्हिडिओमध्ये. ठीक आहे, या काहीतरी करू आपण, कारण की जर तुम्ही आपलं बघितलं असेल तर खूप लोक लांबूनच येतात आपल्याकडे. आय नो, मी तुमची बोललो ना तुम्हाला रील मी खूप बघितलेले. धन्यवाद आणि धन्यवाद. मला DSG चा काल मला सेटअप दिसला म्हणून मी तुम्हाला फोन केला. अरे वा, चालतंय. या मग तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय करा, तुम्हाला दोन्ही स्टोअरचं लोकेशन भेटून जाईल. 100%. त्यातलं 1.0 वरती क्लिक करा, ते लोअर परेलचं असणार आहे. 1.0 म्हणजे आमचे 2 आउटलेट आहेत, 1.0 लोअर परेल, 2.0 दादर. पण मी काय होतं, जसं ट्रॅफिक एरिया नाही ना. नाही, आता तुम्ही 3 वाजता निघाल म्हणजे काय, तेव्हा ऑफिसचा काय टायमिंग नसतो ना, 5:30-6च्या नंतर. नाही, पण मला कार पार्किंग वगैरे आहे का? हा आहे ना, आपल्या बाजूला A to Z मध्ये कार पार्किंग आहे ना. मग येतो मी, येतो आज फायनलच करून टाकू. ठीक आहे, या चला या. ओके. अच्छा. येस, कसं वाटलं? एकदम मस्त. थोडं आतमध्ये बाबा, वैतागलो रे ट्रॅफिक मध्ये. DSG ना, हा वालाच बघा ना. एक V2 येतो आणि हा V3 येतो. बेस्ट वाटतं. याच्यामध्ये एक शूज पण आहे. दाखवू जरा मला बघू. शूज घेऊन येणार जाऊ. कुठला? आपला GP DSG चा लॉंग शूज. कधीपासून प्लॅन करतो इथे यायचा? आज टाइम भेटला. तुझ्या आता रिसेंटली राईडला जायचं मला. अरे वा. 7 नंबर 7 41 आणि 42 दोन्ही घेऊन ये. बाकी कॉंग्रॅच्युलेशन G9 साठी. थँक्यू सो मच. उद्याचा प्लॅन केला राईडचा. तू इथंच असतो का व्हिडिओ बनवत? मी इथेच. हा ना. इथे अजून कुठे? दादरला कुठे? दादर ईस्टला हायवेलाच. चित्रा सिनेमा आतमध्ये वैतागलो मी. तुला 3 किलोमीटर तिकडून आतमध्ये यावं लागलं जास्त. हा यांचा बेसिक मॉडेल होता DSG. बेसिक नंबर जरा चांगला कुठला आहे? हा वाला आहे ना, हा एक आपण बघू जरा काय.
हा होईल ना मला ह्या असं राहू द्या कुबट. तुला हे असंच घ्यावं लागणार हाफ बॉल, कारण की तुझ्याकडे जीन आणि त्या हिशोबाने तुला असेच घ्यावे लागणार सर्व. आपण याच्यातलं मला ट्राय हे असं करूया. आवडलं रे, हे मी बघितलेलं काल. मग हा बघ ना जीपी स्टाईल, मला हे कलर पाहिजे. गाडीला मॅच करायचं. हा होईल ना मला. होईल ना, दोन साईडला फिरू. हात खालून असं माझ्याकडे फिरलं. बघ मालू भाप वाटतो एकदम. थोडं लूज करू. अति टाईट नाही ना. हे तुला टाईटच पाहिजे, कारण की हा, निचकटलो तर वाचलं पाहिजे. परफेक्ट. शॉर्ट वाटतं मालू. वाटतंय थोडस. रायडिंग जॅकेट हे एवढंच असतं, शॉर्टच असतं, कारण की शॉर्ट कुठून समजायचं माहिती का, ही आपली जी लेंथ असते ना, ही लेंथ थोडी मागे गेली ना तर ह्याला जॅकेट शॉर्ट समजायचं. ही लेंथ प्रॉपर एवढंच असते, कारण की आपली पॅन्ट येणार तेवढी. कर ना, पूर्ण स्ट्रेच कर, एकदम पूर्ण स्ट्रेच कर. बस परफेक्ट. आता याच्यामध्ये आपल्याला एक आर्मर टाकायचा बॅक साईडला. पॅन्ट आहे तुझ्याकडे? सोलेसची आहे माझ्याकडे. माझी डीएची ची बघू ना, वेअर करून बघ, घेऊ नकोस, पाहिजे ट्राय करून बघ याच्यावरती. हे मला चांगलं वाटतंय. वाटतंय हे मागचं कुबड्यात असते ना वाटतं तुला. असं आहे का? बाईक चालवताना तुमचं ते बरोबर पोस्टर येईल. झाडा बिडा नाही वाटत. ठीक आहे, बॉडी आता त्या हिशोबाने तसं हा असणार ना, तुला. माजलं रे थोडं मी. थोडं फिट असं बघायला वाटतंय. तुला तो पण ट्राय करा, तो पण बघ. हा कुठला आहे? सेम आहे. हा सेमच आहे. हेच आहे का? हेच सेम आहे सेम प्रोटेक्शन. सेम सेम. हा एक्स्ट्रा आउटर आहे, हा आउटर शेअर दोन्ही साईडला येणार तुला. मला वाटतं चांगलं होतं मालू. खरं खरं बोल, तुझं ओपिनियन बेस्ट आहे. त्याच्यापेक्षा मोठं घेऊ एक साईज. मोठे घेतलेस ना, तुला मी सांगतो द्यायला, काय मी मोठी पण देतो, डबल एक्सेल देतो, कारण की एक्सेल आहे. कारण की जेवढं फिट घालशील ना तेवढं चांगलं आहे. ॲज अ तू G900 चालवतोय, जेव्हा आपण पळवतो ना जेव्हा बाग, तर हे आहे ना मुवमेंट हल्ली नाही पाहिजे. हे जेवढं फिट असेल, आणि तू आता ते टी शर्ट वेअर केलंय, याच्या जागी टी शर्ट नाही घालायच्या जागी तुला ड्राय फिट भेटणार size आहे. मागितली. ते नाही, याच्याबरोबर तुला येणार आहेत. हो काय? हा, मग ते जॅकेट अजून तुला थोडं लूज होणार आहे. तुला पाहिजे तर मी त्याच्या साईड ट्रायला देतो, बाजूला चेंजिंग रूम आहे, तू जॅकेट पॅन्ट दोन्ही घालून बघ. एक चांगला हे पण चांगलं आहे बनवलं, ना फॅब्रिक सगळं. एक नंबर आहे. आणि मोस्टली त्या गाड्यांवरती तुला थोडंफार काहीतरी हे जरा असंच एक gear- काम कर, आपला फोटो ग्रुपला पाठव. बंद करते व्हिडिओ. शूज आणले, दाखव. हे मालू. नाही दाखवशील तर कलर निऑन दाखव. बघ दाखव. एवढंच येतात ना साईज ही. येस, आपण पण तर पहिल्यांदाच बघितलं रे हा. नवीन आल्या नवीन आहे. हे जरा मी नवीन पहिल्यांदा मी टूरर वापरलाय ना. तुला आवडला? नको झालं यार, घेतलं तर एक क्लास दाबून यार. मी घालतो टेन्शन नाही. तू घाल. ह्याच्या आतमध्ये हे नाहीत का? जेल सोल हा? आहे ना, तो नाही, जेल सोल ह्याच्या आतमध्ये अजून काय येत नाही ना शूज वगैरे. नाही, हा आपल्याला हा यायला यायला. उलटा. बाकी काही वेअर करायची गरज नाही तुला, बस आज एवढंच झालं. मी अल्पाईन स्टारच बघत होतो, पण ते लय सांगतात रे मला. नाही, हे चांगलं आहे ना, व्हॅल्यू फॉर मनी, प्राइस वाईज पण चांगलं आहे. बस काय जीप लावायला लागेल पहिले आपल्याला. काढू का आता? गरमीत मरल मी. पण ती पॅन्ट घालायची. ठीक आहे, तो हम लोग को चाय दे, थोड़ा लगे चल कॉफी ना लगे. जॅकेटचा प्रश्नच नाही. जॅकेट बेस्ट याच्या सोलेजची पॅन्ट शूट नाही होणार ना मला वाटतं. कारण की याची मागची जी झीप आहे, झीप त्याला अटॅच नाही होणार. ना ती ऑलराऊंडर तर तुला वन पीस नाही, याची जी झीप आहे ती पूर्ण 360 झीप आहे याची. याला एक हे येतो का, गेअर वेगळा येतो का? तुला देतो ना, तो टाकायचा ना. हा थोडा युनिक आहे काहीतरी जरा, भारी खूप युनिक आहे. घालून बघायचं तर घालून बघ ना, वेअर करून बघ ना, तुला काय साईज लागते. एक्सेल आहे का? नाही आपला नम्रता, जीपी मध्ये एक्सेल साईज आहे का बघ, 16,500 स्पोर्ट्स व्हर्जन.
एकदा बघ जाऊन. नाही भावासाठी ना एक 36 ची पॅन्ट पण काढ. आपण कुठं रेसिंगला उतरणार आहे फक्त. पण जी फुलची जी कम्फर्ट आहे ना ते तुला मला ते ना मला कम्फर्टेबल नाही वाटत आहे मला मागेले. हे तुला फुल आहे ना, तुला खरं सांगतो जोपर्यंत तुला तू फुलची जेव्हा तू जोपर्यंत कम्फर्ट नाही करतो तोपर्यंत होणार नाही. कारण फुल आहे ना तुला इकडे हा रिस्ट्रिकेशन पूर्ण लॉक करून टाकतो तुला. तू एकदा शॉर्ट घालून बघ, तुला शॉर्ट लय कम्फर्टेबल वाटेल कारण की तो अँकल पर्यंत येत नाही, मुवमेंट करायला इझी पडतो तुला तो. खूप सर्च केले मी ह्याच्यामध्ये ग्रीन नाहीये. फुल ब्लॅक आला का? ग्रीनच आणलं याचा साईज बघून घे. रेड वाला आनंद ना तो. तुला तर मोस्टली मला वाटतं हाच कम्फर्टेबल वाटेल. दाब आहे. हा चांगलं आहे. आहे ना मला असं आवडत नाही आता हात लावलेलं काय हे बाबा भारी वाटतं ना मला. कम्फर्टेबल हा वाटतंय. त्याच्यात तुला निऑन कलर भेटेल. मस्त ना. सबटॅक लेवल आणि मला एकदम याला होतं फिटिंग हाय ना. मला असं वाटतंय झाडाचा आंबा लटकलेला असतो तसा पाय लटकलाय त्याच्यात. तसं नाही ना रे, तो पूर्ण मॅच असणार. त्याच्यावर तुम्हाला रेन लायनर भेटणार आणि थर्मल लायनर भेटणार, हे दोन्ही असणार. हाय करायचं असं फायनल. ग्रीन आणायचा. ग्रीन नाही ग्रीन 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 ना म्हणजे निऑनच. निऑनच ना. पकड जरा. मला हे आवडला. करण भाऊ अजून कुठे कुठे म्हणजे बघितलं का डायरेक्ट आपल्या स्टोरला? डायरेक्ट इथे चालू आहे बा. नाही माझं मी सगळं पहिलं टू बी फ्रँक मी बबलू मोटर्स मधनं घ्यायचो. अच्छा, मी बघितलेला वेल ह्याचा कोणता काय शूज रेविट. डेव्हिड. ओके, चेस्ट प्रोटेक्शनच नाही बा. मग काय अर्थ नाही ना, 26,000 घेऊन करू काय? काय करणार आहे. तशा दोन येईल ना माझं इथं 26,000. दोन येण्यापेक्षा ब्रँड पण चांगला आपला DH खूप चांगला ब्रँड आहे. सर्च केलं मला आवडलं. बोलतं टेम्पररी घेऊ पुढचं पुढे बघू काय असेल ते. लेवल 2 5000. हा मालू हेच फायनल करायचं बारकेवाले. मोठे जरा लुकला बरं आहे सर पण ते तू शॉर्ट वाले कसं ऍज अ तू रेग्युलर पण युज करू शकतोस. हा तेच. लॉंग वाले तू रेग्युलर नाही मारू शकत. जर तुला कुठे जायचं आहे तर तुला लॉंग वाले थोडं तुला हे होणार. कुठे पण काढली एवढा मोठा रेड घेऊन फिरायला नको. दोन मॉडेल आहेत. 7.5 ला आहे. हे ना पाय करण भाऊ शिंदे फेमस युट्यूबर नाही रे भाई. भावांनी एक नवीन G9 घेतलेली आहे. खास विजिट आपल्याकडे केलेली आहे पहिल्यांदा, ते पण DH गिअर साठी. कारण की प्रीमियम आणि भारी अशी सेफ्टी पाहिजे. सेफ्टी मध्ये जरा सुद्धा कॉम्प्रोमाइज नाही करायचं हा विचार ठेवून भाऊ आपल्याकडे आलेले आहेत. कारण भाऊ लाईफ एकच आहे. कारण की जे पण घ्यायचं ते प्रीमियम घ्यायचं आणि प्रोटेक्शन सगळीकडे पाहिजे. तर भाऊने खास आपल्या इंस्टावरती बघितलेलं आहे. तर करण भाऊसाठी पण खूप खूप भारी एकदम की जे प्रेम दाखवलं आमच्याकडे येऊन खूप मस्त वाटलं. वाटतं तुला लुकला आहे ते बसा बघा ना. काय करू मग बोल लवकरच. फील काय ते पण वाटतंय का फीट बसा. एक काम कर ना करण, दुसरा पण एक शॉट घालून बघ ना. एका याच्यात शॉट घाल, एका याच्यात long हे घाल. जर प्रॉपर लावले ना आता हा लावल्यावर वाटतंय का असं. हा तर पण असं उभं राहिलं पण असं हे फाकत नाही भाई. हे ना हे असंच व्हायला पाहिजे ना. हो हो, कारण की जेव्हा तू स्ट्रेच करतोस ना तेव्हा कारण की त्याच्यावर त्याचं प्रेशर आलेलं आहे त्याच्यामुळे तसं आहे. पण तू जेव्हा तुझी ती लेंथ आहे शूजची ती मागे जाणार आहे गिअर शिफ्टिंगच्या वेळी. तू उभा राहून आहे ना फक्त हा घेरचा पाय फक्त मुवमेंट कर फक्त बस. हवेमध्ये मुवमेंट कर. विंग बाहेर येतोय ना. हा मला आवडतं. अच्छा ओके. तू हे कर ना पायाचा वरती ठेवतो मला हवेमध्ये पाय फक्त गिअर शिफ्ट कर ना हवेमध्ये. ना हा हा हे बघ, हे नको आहे मला. मला ते आवडत नाही बघ. ओके.
बरोबर ना. डायरेक्ट असं मध्ये तो कॉम्प्रोमाइज नाही कर. लुक मध्ये कॉम्प्रोमाइज नाही. ठीक आहे गिअरला पैसे गेले चालते थोडे दुसरीकडे, पण हे नको कॉम्प्रोमाइज नको. मग तू शॉर्ट वाले घे मग. नाही मालू तुला पण पट्टे. Compatibility आहे, पण ते असं त्याला पैसे टाकायला 60,000 रुपयेच लागणार कोणाला? त्या गिअरला. 5 स्टारच घ्यायला त्याशिवाय ते सॅटिस्फॅक्शन भेटणारच नाही. हे तर भारी आहे. शॉर्ट कुठे घेऊन गेला काय? जॅकेट भारी आहे. तू पॅन्ट पण घाल ना, पॅन्ट पण कडक आहे. पॅन्टची फीलच वेगळी आहे, प्रॉपर एरोडायनामिक आहे. सोबतच येतो ना जर रेन आणि थर्मल दोन्ही एकत्रच येणार. तुम्हाला एक्सेल म्हणजे साईज मध्ये फरक आहे. स्ट्रिप ट्रिप आहे ना एवढी इज्जत. झटपटवाला आयटम आहे. यांना 14 तारखेपर्यंत. एक बार विजिट हम लोग ने ये मंथ ले देने का। अच्छा हाँ इधर नहीं 14 तारीख तक कुछ नहीं, 14 तारीख से 14 से 14 चालू कर सकते हैं. मकर संक्रांति है ना, हाँ फिर सब चालू कर सकते हैं. ओके. मकर संक्रांति का कोई नया काम नहीं कर सकते. दोन्ही घालायला देणे आहे त्यांना, दोन्ही वेअर करू दे, थोडं वॉक करू दे. और हेलमेट बाजू में शॉप भी आपकी हाँ बीच में वेयर हाउस है, वेयर हाउस के आगे और एक स्टोर अपना है. तो ओके हेलमेट वगैरह उधर हाँ एक दादर इसमें भी स्टोर है अपना हाईवे पे ही, चित्रा सिनेमा के अपोजिट गुरुद्वारा के लेन में. काय बोलतो तिथे बस स्टँड समोर हाँ बस स्टँड समोर साडेपेट्यांची दुकान आहे तिकडे. जसं आपण दादर टीटीचा ब्रिज उतरतो ना, ब्रिज उतरला की लेफ्ट साइडला हायवेलाच आहे. तुम्ही येताना तिकडूनच आला असाल. हा हायवे टू हायवे असेल तर जॅकेट वेअर केला, शूज वेअर केला, पॅन्ट नाही घातला तरी ठीक आहे, तेवढं चालून जाईल, बघायला पण छान वाटतं. आणि तू असे कार्गो वगैरे वेअर केलंस की ते बघायला पण लुक वाईज छान वाटतं एकदम. ना चांगलं वाटतं ना. मस्त वाटतं. आता फुल एकदा घालूनच बघूया आता. पॅन्ट पण बघतो ना. हा नाही एक 36 काढ, एक 34 काढ. हा V2 काढ, कुठे चेंजिंगला बाजूला घेऊन जातो ना. हे आल्यावर घालतो ना. 34 तर तिकडेच आहे. कुठे आहे? ती चाय कोणाची आहे? नयनची चाय. कोपऱ्यालाच आहे बघ. 34 पाहिजे. हो 34 काढ आणि एक 36 पण काढूनच ठेव. भरपूर काय काय रे मॅटर. शॉर्टच असते का? हो याला स्लायडरच असणार. ही फार्मर आहे, याला ही 360 झिप आहे जी आपल्या जॅकेटला अटॅच होणार आहे. नंबर तर 36 किती आहेत आपल्याकडे? 2 आहेत. बाळा एक 36 पण काढ जरा. घे ना पहिले कॉफी पिऊन घे ना. तो जॅकेट पण घे. नाही 36 2 आहेत बघा आपल्याकडे. कुठे आहे? मग ठीक आहे. असं नको ना मालू. जॅकेट कलर तो मागचा पण त्याच्यामध्ये मल्टी कलर आहे, 2 कलर आहेत, ब्लू विथ येलो असं कॉन्ट्रास्ट आहे त्याच्यामध्ये. आणि हा तुझा कसा ब्लॅक विथ निऑन, तो कॉम्बिनेशन छान वाटेल तुला, तो बघायला पण छान आहे. मग बस मी लकी पी पी पी. ही कोणाची ही पण घे. वन डे नाही हा दिवसात पोहोचेल तिकडे. माझं गाडीचं काम आहे. अच्छा अरे वा. ही कधी घेतली? आताच घेतली? 1 तारखेला. नाही घेऊन जा ना पूर्ण जॅकेट आणि पॅन्ट दोन्ही. मला दोन्ही मोबाईल तेवढे ना. जॅकेट कुठे आहे? शूज पण आहे त्यांचं घालून जॅकेट ना मालू. बेस्ट आहे. ह्याला नव्हत्या गाडी ना, ह्याला नव्हत्या गाडी. नाही याला नाहीच ना तसं. हे असं एक असं असतं ते काय? ते हा चिमटे वगैरे ते.
पटलं हा ते असंच असतं मग गेअर असं ताट राहिलो कसं गेअर टाकणार मला कसं वाटतं फोटो काढ आता पाठव पण हे इथं नव्हतं चिटकायला पाहिजे ना नाही पण ते बरोबर आहे बसताय ना तेवढ्या ह्याच्यात हा? असं बसले ना का ते वरती येतं आता बसून ते वरती नाही आलेलं येतं ना वरती मग काढू नको थांब एक व्हिडिओ मारू त्याची हॅलो RS46 हा एवढे लावलेले आहेत पार रे कुठला चांगलं बेस्ट हा असं वाटतं ते बरं. तुम्ही निवांत फार घेतलेलं एकदम- तेच आहे का वाटते असं डायरेक्ट उचल मारामारी कर तो हा बोलतो ते आम्ही- तुम्हाला ते लार्ज मागचं घेतलं जरा टाईट थोडं आवडत नाही बरोबर फिर मागे फिर बघ जरा ठीक आहे WWE पण ह्याच्यामध्ये इथं हे पण आहे जसं म्हणजे असं मला काय बोलतात त्याला तुम्हाला पोक- कुठलं पोक. असं स्पेशली ऑर्डर दिलाय त्यासाठी चांगलं आहे नको नाही सिक्युरिटी महत्वाची भाव दिसणं काय मॅटर नाही करत आहे हातपाय वाचले पाहिजेत बाकी गाड्या आयुष्यभर घेत राहू अच्छा तो टॉप बॉक्स साठी बोलला टॉप बॉक्स तो आला चला आता मग हे final करायचं? फक्त सगळं? पेंटिंग आहे Done, sit, चलो Monday पर्यंत येणार व्हिडिओ झालं ना झाली ना काढायचा व्हिडिओ नाद केलाय नाडा ना भांडणाला पण हेच घालून जाईल मी वेळ आला तर करून भाऊ असं फिर टर्न पूर्ण टर्न टन का हा बस बस हो ये WWEचा बेल्ट उलटा लावला कुठे तोच मागे हा का अरे तसं पाहिजे चांगलं काहीतरी आहे. असेल आईला माझी नजर काढतो का काय रील पडणार आहे आता. तिला असतेच त्याच्या बाबा आण बघू ब्लूटूथ वाले म्हणजे त्याला इनबिल्ड आहे का ब्लूटूथ हा त्याला साईडला ब्लूटूथ आहे गाईज म्हणजे हे काढतो तो ना दृष्ट पण काढतोय एवढा काळा घातला मला कोणीच डिस्ट लागेल यार हे पण बघ ना काय हे दोन तर ठीक आहे DSG काय आहे आणि हे एक्झॉर मध्येच का शूज घेऊ आपण पण नवीन वाले वेगळे याच्यामध्ये ब्लूटूथ म्हणजे कसं आहे ना अँड्रॉइड आहे हात फिरवला की चालू होणार हात फिरवला की बंद होणार काय बोलतो काय चालू होणार चालू का होणार पण चालू करायला पहिले इथून पहिले एकदा चालू करायला लागेल पण याच्यापेक्षा कसं आपण ते सेपरेटली लावलेलं ते चांगले आहेत याच्यामध्ये तुला इंटरकॉम वगैरे तू याचं दुसऱ्या रायडरला पण कनेक्ट करू शकतोस माझ्याकडे आहे माझा याचा आहे सेना सेना ओके ठीक आहे काय त्याची वा. ती वाटतं 50 मध्ये इनबिल्ड कॅमेरा आहे ठीक आहे. तू पण उघडतो वरतून सिंगल काढणार आहे का चल बेस्ट आहे थांब काढू नको एक फोटो काढा मस्त सिनेमॅटिक आहे ना झिपला झीप नको लावायला पाहिजे होते रे गरम होते जाम थांब तुला आता झिप ओपन करायला नाही घे वाळ पडा पाणी वगैरे काय आता लागेलच बुवा. नाही तू काय खातो रे म्हणजे बारीक होण्यासाठी तू फायनल नाही एक्झॉर थंड गरम थंड पाणी नाही नाही साधं झालं आता करम भाऊची उद्या राईड आहे कोल्हापूरची राईड करून आल्यानंतर माहित पडेल की त्याला रायडिंग गिअरचं कसं त्याला कॉन्सेप्ट होता आणि कसा नव्हता आम्ही तर सांगितलं त्याला रेस प्रोज घेतो त्याने रेस प्रोज घेतलेला आहे कारण की त्याला ते मागचं काऊल त्याला एवढं चांगलं वाटणार आहे पण त्याला बोललो की नाही ज्या हिशोबाने हत्ती आहे त्या हिशोबाने माणसाला पण तसं राहावं लागणार आहे तर त्याच्या पुढचा ब्लॉग आता तुम्हाला दिसेलच रायडिंग गिअर कसा आणि कसा नाही तर भेटूया सगळीकडे प्रोटेक्शन आहे रे काहीच कुठलं प्रोटेक्शन आहे उद्या मला काही होत नाही नाही होत आहे का काय माहिती उद्या चेंजिंग करायचं चेंज करून मला ओके ना शूज घालतो
बेस्ट लेअर दिलेला कुठे ठेवलं ते? हा करा कुठला बेस्ट लेअर तिथं नाही कुठला आहे तिथं आहे का आपल्याकडे तिकडे ते जर हे राहिलंय बॅक प्रोटेक्शन 2600 रुपये टाकलं टाकून जॅकेट मध्ये चेक कर एकदा बाबा एवढं लांब नको आहे का तिकडं अरे आपण झालंस ना येतं येतं. सांगितलं असतं तर तुला बोललो असतो तू घेऊन ये, तुला फिटिंग सर्व करून दिलं असतं आणि आपल्याकडे सर्व एक्सपर्ट आहेत ब्लूटूथ वगैरे लावण्यामध्ये. चल काय ना नेक्स्ट टाइम काहीतरी घ्यायला ठेव म्हणजे येशील. पण तुझ्या गाडीवरती विदाऊट हम्प बिलकुल पण बरं नाही. माझ्याकडे विदाऊट हम्प पण आहेत. त्यांना जीपी दाखवून दे एकदा फक्त नाही एकदा फक्त जीपी दाखव 9450 वाला. हा नाही ठेव चालेल ते नाही त्यांना त्याला ते फंगस लागेल म्हणून कसं बोलतोय तो म्हणून आम्ही ओपन ठेवतो. फेमस युट्यूबर करण शिंदे पूर्ण डीएचा गिअर सेटअप पूर्ण करून इथून रेडी करून पाठवला कारण की भाऊची कोल्हापूरची राईड असल्यामुळे भाऊ बोलला शॉपिंग करायची तर फक्त ऑफिशियल डीलर ज्याचं नाव आहे RS40 बायकर्स. खास भाऊने चांगल्यापैकी शॉपिंग केली. डीएजीचं जॅकेट डीएजीची पॅन्ट आणि एक्झॉरचा स्लिप ट्रिम प्रो एक रेसरचा शूज घेतला. कडक अशी क्वालिटी बनवून भाऊला मी परत पाठवलेलं आहे पुढच्या राईडसाठी. आता पुढचे फीडबॅक्स आणि क्वालिटी कशी होती काय होती हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघून घेऊया.